धन्यवाद देतो. तुला गौरव महिमा देत आहे देपा की आजचा दिवस बघण्याची सुद्धा देपा आमची पात्रता नव्हती, परंतु देपा तुझ्या फक्त कृपेमुळे, तुझ्या करुणेमुळे देपा आजचा दिवस आम्ही पाहू शकलो देपा. आणि देपा ह्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहे. तुला गौरव महिमा देतो देपा. तुला उंच करतो या ठिकाणी तू, कारण देपा तू आमच्या आराधनेमध्ये, आमच्या प्रार्थनामध्ये, आमच्या स्तवनामध्ये बसणार देव तू आज देपा. आम्ही विशेष मागत आहे देपा की गेलं अनेक दिवस देपा आम्ही तुमच्या चरणाजवळ येत आहे देपा. आम्ही तुला विनंती करतो देपा की आतापर्यंत देपा आमच्या आयुष्यामधले देपा प्रत्येक वाईट गोष्ट, प्रत्येक सैतानाच्या गोष्टी, प्रत्येक पाप, ज्या गोष्टी देपा तुला आवडत नाही देपा, त्या तू काढून टाकलेला आहेस आमचा विश्वास आहे देपा. कारण देपा आम्ही क्षणोक्षणी पाप करतो देपा. आम्ही देपा कळत न कळत पाप करतो. कधी कधी देपा आम्हाला कळतही नाही देपा की आम्ही पाप केलेलं आहे, परंतु देपा ह्या सर्व गोष्टीतून देपा पवित्र आत्म्या तू आम्हाला सहाय्यामध्ये करतोस. आणि देपा आम्हाला तू धुतोस, तुझ्या रक्ताखाली देपा आम्हाला ठेवतोस देपा. आणि देपा त्यातून देपा परत एकदा तुझ्या जवळ येऊन देपा तुझी आराधना, तुझी प्रार्थना, तुला आबा बापा हाक मारण्यासाठी देपा आम्हाला तू सिद्ध करतोस. याबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे. तुला गौरव महिमा तुला देतो देपा. ही मंडळी आणि आम्ही सर्वजण नव्याने तुझ्या हातामध्ये पडतो देपा. आमचा वापर तू करून घे देपा, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या महिमेसाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आम्हाला प्रत्येकाचा तू वापर करून घे देपा. मी विशेष मागत आहे ही मंडळी आम्ही तुझ्या हातात नव्याने देत आहे देपा. या मंडळीतील सर्व लहान तोर देपा जे देपा आहे देपा, आम्ही सर्वजण नव्याने तुझ्या हातामध्ये पडत आहे. आम्ही प्रार्थना करतो देपा. विशेष या मंडळीतील देपा प्रत्येक भाग, महिला मंडळ, संडे स्कूल, यूथ ग्रुप, त्याचप्रमाणे देपा आमचे सर्व लहान थोर देपा, सर्व जे मेंबर आहेत देपा, आम्ही सर्वजण नव्याने तुझ्या हातामध्ये पडत आहे देपा. ही मंडळी तू रचलेली आहेस, तू नेमलेली आहेस देपा. आणि या मंडळीचं मेंढपाळ पाळत तू आहेस देपा. देपा ह्या मंडळीला आतापर्यंत देपा तू आपल्या त्या खडकावर रचलेला आहेस. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. विशेष प्रार्थना करत आहे देपा. मी आमच्या प्रिय बिशप साहेबांसाठी प्रार्थना करत आहे देपा. त्यांना आतापर्यंत तुझ्या आरोग्यामध्ये भरलंस याबद्दल उपकास करतो देपा. गेल्या आठवड्यामध्ये देपा त्यांचे जे काय देपा इन्व्हेस्टिगेशन झालेले आहेत ते सर्व तू नॉर्मल केलंस. याबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे देपा. आणि आम्ही तुला विनंती करता देपा की देपा तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याने त्यांना आरोग्य प्राप्त झालं देपा. या दोन्ही मंडळांची देपा ती सेवा करत असताना देपा त्यांना तुझ्या आरोग्यामध्ये अधिक आणि अधिक भरलेला आहेस आमचा विश्वास आहे देपा. अनेक आत्मे त्यांच्या द्वारे देपा तुझ्या राज्यामध्ये तू घेणार आहेस आमचा विश्वास आहे देपा. आम्ही तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देतो की देपा तू आम्हाला असे मेंढपाळ लागू देतोस की देपा ज्यांच्याकडे पाहून देपा आम्ही प्रोत्साहन होतो देपा. आम्हाला कळतं देपा की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही देवाची सेवा कशी करावी देपा. आज आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत आणि आम्ही देपा तुला विनंती करतो की देपा त्यांच्यामध्ये देपा त्यांच्या पुढचे सर्व दारे तू उघडे कर देपा. त्यांना देपा तुझ्या स्वर्गीय राज्याच्या आशीर्वादाने तू देपा. आम्ही धन्यवाद देत आहे देपा की देपा आतापर्यंत देपा तू आम्हाला सांभाळलेलं आहेस देपा. तुझ्या मार्गदर्शनामध्ये, तुझ्या गौरवामध्ये, तुझ्या कृपेमध्ये ठेवलेलं आहेस. याबद्दल मी तुला धन्यवाद देतो, गौरव महिमा देत आहे देपा. ज्या रिक्वेस्ट देपा आज तुझ्या लेकरांनी सांगितलेलं देपा ह्या तू ऐकलेल्या आहेस देपा. आज देपा त्या तू आपल्या वहीमध्ये नमूद केलेल्या आहेस देपा. आणि त्या प्रत्येक विनंतीचा देपा तू आपल्या हृदयामध्ये विचार केलेला आहेस आणि आम्हाला त्या मान्य केलेला आहेस आमचा विश्वास आहे देपा. कारण देपा तू म्हटलेलं आहेस मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडेल. आज आम्ही देपा तुझ्याकडे ह्या विनंती मागितलेल्या आहे देपा. आम्ही आज शोधत आहोत देपा की आमचं जिवंत देवबाप आमच्या आयुष्यामध्ये आहे देपा. आणि आम्ही ठोकत आहोत की जे स्वर्गीय दार आमच्यासाठी आहे देपा ते द्वार उघडून देपा तू आम्हाला त्या प्रत्येक आशीर्वादाने भरणार आहेस आमचा विश्वास आहे देपा. आम्ही विशेष प्रार्थना करत आहे देपा की देपा गेलं 40 दिवस तर तू आमच्यावर राहिलास देपा. या दुःखाच्या सणातून जात असताना सुद्धा देपा तू आम्हाला देपा सहाय्य मदत केलंस. अनेक लेकरांनी देपा उपास धरले देपा. अनेक लेकरांनी देपा प्रार्थना केल्या, आराधना केल्या, स्तुती केल्या आणि या सर्व तू मान्य केलेला आहेस आमचा विश्वास आहे देपा. आणि ज्याप्रमाणे देपा आम्ही तुझ्यासाठी स्तुती केलेली आहे देपा, तुझं आशीर्वादित हात आमच्यापासून तू वंचित केलेलं नाहीस. याबद्दल उपकास करतो देपा. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेला आहेस. नवीन आशा देपा प्रगती करणारी तू आम्हाला भरलंस म्हणून तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देतो देपा. विनंती करतो देपा की देपा येणाऱ्या दिवसांमध्ये देपा आम्ही देपा मौंदी गुरुवार, गुड फ्रायडे आणि ईस्टर अशा देपा अनेक
आशीर्वादी अशा दिवसांकडे जात असताना देपा आम्ही परत एकदा आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये नव्याने पडत आहे देपा. आम्ही स्वतःची तयारी करत आहे, आमचं अंतःकरण देपा परत एकदा देपा तुझ्या चरणाजवळ आणत आहे. तुला विनंती करतो देपा की देपा हे फक्त शब्द नसावेत की गुड फ्रायडे, ईस्टर आणि देपा मौंदी गुरुवार, परंतु ह्यामधला खरा अर्थ देपा आमच्या आयुष्यामध्ये उतरू दे असं तू कर देपा. खरं अंतःकरण तो आम्हाला दे की देपा जेणेकरून देपा मी या सर्व गोष्टी तुझ्या चरणाजवळ आणू शकू देपा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं अंतःकरण देपा, आमचा जीव आत्मा शरीर देपा तू स्वतःच्या हातामध्ये घे देपा. या दिवसामध्ये जात असताना देपा जे वक्ते आहेत देपा, जे संदेश आमच्यापर्यंत येणार आहेत, जे मेसेज आमच्यापर्यंत येणार आहेत, ज्या प्रार्थना आमच्यापर्यंत येणार आहेत, त्या सर्व तू आशीर्वादित कर. आम्ही प्रत्येक वक्त्याला देपा मी तुझ्या हातात देत आहे देपा. तुझा पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये वास करू दे असं तू कर. आणि देपा विनंती करतो देपा की जेव्हा ते मुख उघडतील तुझं वचन त्यांच्यातून बाहेर पडू दे, तुझं मार्गदर्शन त्यांच्यातून बाहेर पडू दे आणि अनेकांच्या अंतःकरणामध्ये देपा ते 100 पट फळ आणू दे असं तू कर देपा. आमचं जीवन हे बदलणारं जीवन असू दे असं तू कर. आमचं जीवन हे तुझ्या मार्गावर चालणारं जीवन असू दे असं तू कर देपा. आम्ही तुला धन्यवाद देतो, गौरव महिमा देत आहे की देपा प्रत्येक वेळेस देपा तू आम्हाला आशीर्वादित करतोस. प्रत्येक वेळेस देपा आम्हाला तू चांगल्या तुझ्या आशीर्वादाने स्वर्गीय दानाने तू भरतोस देपा. आम्ही परीक्षेत असलो तरी देपा तू आम्हाला सोडलेलं नाहीस देपा, त्यात टाकलेलं नाहीस देपा. तर त्या ठिकाणी तू स्वतः आहेस याबद्दल उकास्ती करतो. येणाऱ्या दिवसामध्ये देपा सर्व लेकरांची GCSE आणि त्याचप्रमाणे देपा वेगवेगळ्या देपा क्लासमधली परीक्षा देपा मी त्यांना तुझ्या हातात देत आहे देपा. त्या लेकरांनी आतापर्यंत केलेला प्रत्येक अभ्यास तू पाहिलेला आहेस, त्यांचं हार्ड वर्क तू पाहिलेलं आहेस देपा. तू त्यांना आशीर्वाद करणार देव आहेस आमचा विश्वास आहे देपा. ते तुझ्याकडे मागत आहेत आणि तू त्यांना देणार देव आहेस आमचा विश्वास आहे. आम्ही प्रार्थना करतो देपा ज्यावेळेस ते पेपर लिहित असतील, एक्झाम देत असतील देपा, जी ओरल असू दे किंवा लिखी असू दे, पण त्यामध्ये देपा तू त्यांच्यावर आहेस आमचा विश्वास आहे देपा. विनंती करतो देपा तू त्यांना सहाय्य मदत हो देपा. त्यांना प्रत्येक ठिकाणी देपा तुझे सहाय्य मदत त्यांना पाठव. विचार करण्यासाठी त्या बुद्धीला देपा तू चालना दे आणि देपा त्यांच्याकडून तुझं राज्य उंच केलं जाऊ दे असं तू कर. त्यांच्या आयुष्यामध्ये देपा साक्ष दे की माझा जिवंत देवबाप त्या ठिकाणी माझ्यावर होता देपा. आम्ही तुला धन्यवाद देत आहे की देपा या क्षणाला देपा तू त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व कंट्रोल घेतलेला आहेस हा माझा विश्वास आहे. त्यांना तुझ्या आरोग्यामध्ये भरलेला आहेस यामध्ये मी तुला धन्यवाद देतो, गौरव महिमा देत आहे देपा. आम्ही विशेष तुला थँक्स गिव्हिंग देतो देपा की आमचं लेकरू अर्पण देपा हा ड्रायव्हिंग टेस्ट पास झालेला आहे देपा. देपा खरंच देपा तू आमच्या लेकरांना प्रत्येक लागणाऱ्या गोष्टी देपा पुरवतोस यामध्ये तुला धन्यवाद देत आहे देपा. अर्पणच्या भोवती तुरा देपा ज्यावेळेस देपा हे लेकरू गाडी चालवलं देपा त्यावेळेस देपा त्या गाडीचा ताबा तू घे देपा. देपा प्रत्येक क्रुशियल डिसिजन्स घेण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे देपा अचूक डिसिजन घेण्यासाठी तू त्याला सहाय्य मदत करू देपा. आणि कधीही देपा त्या गाडीकडून त्याला किंवा दुसऱ्या कुणाला देपा तोटा होऊ दे नकोस. तर देपा त्या गाडीमध्ये ज्यावेळेस तो बसेल त्यावेळेस देपा तुझ्या रक्ताचं सिंचन, तुझं कवर, तुझं सान्निध्य त्याच्या भोवती आणि त्या गाडीच्या भोवती ठेव. त्या गाडीचे ब्रेक्स आणि देपा इंजिन सर्व टायर्स आम्ही तुझ्या हातात देत आहे. तुला धन्यवाद, तुला गौरव महिमा देतो देपा. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे देपा की देपा आमची जी कॅल्वरी मंडळी आहे देपा या मंडळीला देपा गेलं 14 वर्ष तू सांभाळस देपा. आणि देपा त्यांना येणारा हा देपा ॲनिव्हर्सरी तू आशीर्वादित कर देपा. या मंडळीकडे पाहत असताना देपा आम्ही पाहतो की देपा तुझं सामर्थ्य किती सुंदररित्या देपा आपल्या लेकरांना सहाय्य मदत करतं देपा. आम्ही विशेष प्रार्थना करत आहे त्या मंडळीतील देपा प्रत्येक लहान तूर देपा तुझ्या हातामध्ये देतो आणि विनंती करतो देपा की देपा त्यांच्याकडून तूच क्या जाऊ द्या सुद्धा कर. त्या मंडळी पुढचे प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक देपा विचार हे तुझे असू द्या असं तू कर देपा. तू ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट कर देपा. तू ते काढून टाक आणि तुझ्या गौरवासाठी ही मंडळी परत एकदा स्ट्रॉंग कर देपा. या मंडळीमध्ये देपा तुझ्या विश्वासणाऱ्यांची भरती अधिक आणि अधिक करत जा देपा. आणि ही मंडळी तुझ्या नावासाठी गौरव महिमा पाहू दे असं तू कर देपा. आम्ही तुला धन्यवाद देत आहे देपा. येणाऱ्या दिवसामध्ये देपा अनेक लेकरांची वाढदिवस आहे देपा. देपा त्यांची नावं देपा तू लिहून ठेवलेली आहेस देपा. आनंद, अभिषा, केरन, नीलम, त्याचप्रमाणे देपा मनीषा आणि राणीताई देपा यांचे वाढदिवस आहे देपा. त्याचप्रमाणे आमची बहीण नेहा आणि अनुराग यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे देपा. या सर्व गोष्टी तू आशीर्वादित केलेल्या आहेस देपा. आतापर्यंत देपा या लेकरांना तू सांभाळलंस तुझ्या स्वर्गीय दानाने, तुझ्या प्रोटेक्शनने, तुझ्या प्रेमाने तू त्यांना भरलेलं आहेस याबद्दल उकास्ती करतो. विशेष माते देपा या लेकरांच्या भोवती तू राहा देपा. त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट तू आपल्या स्वर्गीय भंडारातून पुरव. आणि देपा विनंती करत आहे देपा ते जे काही प्लॅन करत आहे देपा ते सर्व तू आशीर्वादित कर.
त्यांना तू फलद्रूप कर, त्यांना देपा आशीर्वाद देत आणि तुझ्या प्रत्येक चांगल्या दानाने तू भर देपा. विनंती करतो देपा की देपा जसं गेलं वर्षभर सांभाळलंस तर ते इथून पुढचं सर्व आयुष्य तू त्यांना सांभाळ कर. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक त्रास, प्रत्येक आजार तू दूर करणार देवास आम्ही तुला धन्यवाद देत आहे. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे देपा आमचे वडील देपा जेम्स डेवनर हे तुझ्याकडे येऊन देपा आज त्यांना देपा 25 वर्ष होत आहे देपा. 16 तारखेला देपा त्यांनी तुझ्याकडे आलेल्या देपा त्या 25 वर्ष गेले 25 वर्ष देपा त्यांची जागा तू भरून काढलेली आहेस देपा. आतापर्यंत देपा पाळक साहेबांनी त्यांच्या फॅमिलीला देपा सहाय मदत केलंच देपा की देपा आपले वडील आई वडील सोडून जातात त्यावेळेस देपा ती जागा मोकळी होती देपा. ती जागा कुणी भरून काढू शकत नाही, परंतु आमचा जिवंत देव बाप तोच एक असा आहे की ती देपा तू ती जागा भरून काढतोस. आम्ही तुला धन्यवाद देत आहे की देपा दिलेल्या प्रत्येक सांत्वनाबद्दल, दिलेल्या प्रत्येक देपा आशेबद्दल की देपा आम्ही एक दिवस आमच्या प्रियजनांना भेटणार आहोत ही आशा तू आमच्यामध्ये दिली शब्द कास्ती करतो. मी संपूर्ण देवनूर फॅमिलीना मी तुझ्या हातात देत आहे देपा आणि देपा त्यांच्याकडून तूच काय जाऊ दे असं तू कर. तुझी सेवा अधिक त्यांच्या आयुष्यामधनं घडू द्या असं तू कर देपा. परत एकदा आम्ही सर्वजण नव्याने तुझ्या हातामध्ये पडत आहे देपा. ही मंडळी मी तुझ्या हातात देतो. विनंती करतो देपा आज जे वचन आमच्यापर्यंत येणार आहे देपा ते वचन तू आशीर्वादित कर देपा. बिशप साहेबांनी जे वचनावर आमच्यासाठी तयारी केलेली देपा ती वचन देपा तू स्वतः त्यांच्या आयुष्यात घातलेला आहेस, त्यांच्या जेबेमध्ये घातलेला आहेस, त्यांच्या अंतकरणामध्ये घातलं आहे, त्यांच्या हृदयामध्ये घातलेलं आहेस. आणि ते वचन आज ते सांगत असताना त्यांचं आरोग्य आणि त्यांचं पूर्ण शरीर, त्यांचं मन आणि देपा आणि त्यांचे विचार आम्ही तुझ्या हातात देत आहे देपा. ते बोलत असताना त्यांना लागणारी सर्व शक्ती तू पुरव देपा. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातात देत आहे. ते वचन स्वीकारण्यासाठी आम्हा प्रत्येकाचा द्या अंतकरणाची तयारी तू कर. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हात देतो. मान्य कल्पनापेक्षा देपा अधिक देणार बाप तूच आहेस. तुझ्या प्रेमगण नात्याने देपा. आमेन. सर्वप्रथम परमेश्वराच्या गौरवी नावाला धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना या झावळ्याच्या सणाच्या अनेक शुभेच्छा या ठिकाणी मी आपल्याला देत आहे. टुडे वी आर सेलिब्रेटिंग द पाम संडे. प्रियानो, झावळ्याचा सण हा आपल्या सर्वांनाच आकर्षित करणार आहे. लहान असो मोठे असो त्या सर्वांना. मी आज सकाळी उठलो आणि उठल्यानंतर माझी सवय की थोडीशी प्रेज वर्शिपची गाणी मी लावतो, ऐकतो आणि मग आपल्या कामाला सुरुवात करतो. आणि माझं आज सकाळचं काम होतं बसून संदेश तयार करायचा. कारण गेले 2-3 दिवस बिझी असल्यामुळं आणि बाकीच्या काही जबाबदारी असल्यामुळं मला वेळ नव्हता. आणि त्यामध्ये आव्हान एक होतं आजच्या संदेशासंबंधी की झावळ्याचा रविवार प्लस एक व्यक्तिमत्व. आणि मग असा संदेश तयार करायचा तर त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. परंतु मला माहीत आहे की देवाचं वचन सांगतं की भिवू नकोस, हिम्मत धर, बोलत राहा. आणि तो माझ्याकडून बोलतो असा माझा विश्वास आहे. तर झावळ्याच्या सणाचं आकर्षण सर्वांनाच आहे आणि तो विशेष करून लहान लेकरात असावा याचं काहीच आश्चर्य नाही, नाही का? आता वास्तविक या देशामध्ये आपल्याला ते थोडंसं कमी जाणवतं, भासतं. पण भारतामध्ये आजही पहा लेकरं अगदी उत्साहानं पुढं येऊन आपल्या झावळ्यांना डेकोरेट करून सजवून आणि रस्त्यानं ते मोर्चा आपण काढतो ना, दिंडी, झावळ्याची दिंडी काढत ओरडत गात. मी सकाळीच आज बघितलं बरेचसे फेसबुकवर येत होतं ते ह्या चर्चचं त्या चर्चचं झावळ्याच्या मिरवणुकी चाललेल्या आहेत. आणि ह्या आकर्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुशोभित झावळ्या, उंच झावळ्या, हिरव्या झावळ्या, नाही का? एक कॉम्पिटिशन असायची की कुणाची झावळी सगळ्यात सुंदर.
आणि तेवढा इंटरेस्ट घेऊन, नाही का, लहान लेकरं आणि त्यांचे पालकसुद्धा ती झावळी सजवण्यामध्ये वरचढ असायचे. आणि आजही ती गोष्ट भारतामध्ये आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळते. आणि म्हणून मला असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही की झावळ्याचा सण हा मोठ्यांपेक्षा अधिक लहानांचाच आहे. दिस फेस्टिव्ह बिलॉंग्स टू द चिल्ड्रन. द पाम संडे, दिस फेस्टिव्ह बिलॉंग्स टू द चिल्ड्रन ॲज वेल ॲज टू द एल्डर्स. नाही का, लहान परंतु अधिक लहान लेकरांचा हा सण आहे आणि तो त्यांना अधिक आकर्षित करतो. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की आजचा संदेश काय करावा हा एक प्रश्न माझ्यासमोर होता, कारण अनेक विषयांवर मी आपल्याशी बोललेलो आहे या सणासंबंधानं. आता त्यातले किती संदेश तुम्हाला आठवतात मला माहीत नाही. मागच्या झावळ्याच्या रविवारी काय संदेश दिला होता? बरं, मागच्या झावळ्याचा सोडा, मागच्या रविवारी काय संदेश दिला होता? एक आपण चांगली सवय घालूया, नोटबुक आणि पेन. एक 2-3 मुद्दे, नाही का, जो आपल्याला चांगला वाटेल तो विचार लिहून ठेवण्यात काही अर्थ नाही, तो लिहून ठेवला पाहिजे. आतापर्यंत जे संदेश मी दिले त्यामध्ये वलांडणाचा राजा, येशू, गाढव, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील, झावळ्या, वस्त्र, होसांना होसांना, येरुशलेमच्या प्रवेशद्वार किंवा कमानी, असे विविध विषय हाताळले आणि त्या प्रत्येक विषयामधून परमेश्वराचा आपल्याबरोबर एक नवीन संवाद त्या ठिकाणी साधलेला आहे आणि प्रभूने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आज या ठिकाणी जो विषय देवानं तुमच्या आणि माझ्यासमोर मांडलेला आहे तो हा झावळ्याचा सण म्हणजे आज्ञापालनाचा सण होय. द फेस्टिव्ह ऑफ पाम्स, a meaning, a festive of obedience. झावळ्याचा सण म्हणजे आज्ञा पालनाचा सण होय. कारण आपल्याला माहित आहे की येशू ख्रिस्ताच्या बाबतीत घडलेली प्रत्येक गोष्ट ही ईश्वर प्रेरित आणि ईश्वर इच्छित होती. त्याच्या जीवनात घडलेली प्रत्येक गोष्ट ही देवानं मुकर्रर केलेली, देवानं नेमलेली, देवानं योजलेली होती. आणि म्हणून येरुशलेममध्ये दाखल होणं ही अकस्मात आणि अपघाती घडलेली गोष्ट नाही आहे. ही देवानं योजलेली गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताने येरुशलेममध्ये दाखल व्हावं आणि ते दाखल झाल्यानंतर ज्या गोष्टीला त्याला सामोरं जायचं आहे त्या गोष्टी आपल्याला माहीत आहे, ज्या आपण आता येणाऱ्या आठवड्यात ज्याला पॅशन वीक आपण म्हणतो त्या पॅशन वीकमध्ये त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. त्याचं धरून दिलं जाणं, पेत्राद्वारे त्याचं नाकारणं, सैन्याद्री सभेच्या पुढं त्याचा न्याय होणं, फारो आणि हेरोदाच्या समोर तो उभं राहणं, पिलाताच्या समोर तो उभं राहणं आणि त्या ठिकाणी त्याचा न्याय होणं आणि सर्वात शेवटी आपण पाहतो की त्याला वधस्तंभावर चढवणं. या सगळ्या गोष्टी होणार होत्या. आणि म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्त येरुशलेमकडे निघाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही अचानक आणि अनाहूतपणे घडलेली घटना नाही आहे, तर ही देवानं योजित आणि परमेश्वरानं योजित ही गोष्ट आहे. आपण शब्द आठवूया बाप्तिस्मा करणारे योहानाचे. येशू ख्रिस्ताला आपल्याकडे येताना पाहून म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, हा जगाच्या उद्धारासाठी आलेला देवाचा कोकरा. आणि आपल्याला माहित आहे की प्रत्येक वलांडणाच्या सणा दिवशी देवाला समर्पित केलेला कोकरा हा त्या ठिकाणी हव्य म्हणून परमेश्वराला सादर करणं हे क्रमप्राप्त होतं. आणि येशू ख्रिस्त येरुशलेमेत वलांडणाचा सण साजरा करण्यासाठी गेलेला आहे आणि तो रिक्त कसा जाईल, त्यानं स्वतःला वलांडणाचा कोकरा म्हणून त्या ठिकाणी सादर केलेला आहे. देवाला अर्पावयाचा कोकरा, देवाला समर्पित करावयाचा कोकरा म्हणून येशू ख्रिस्त वलांडणाच्या दिवशी त्या ठिकाणी येरुशलेमेत दाखल झालेला आहे. ही अनाहूत अचानक घडलेली घटना नाही, ही देव प्रेरित आणि देवनियोजित घटना आहे. या ठिकाणी आपण पाहतो की अशीच एक घटना
जुन्या करारामध्ये घडलेली आहे. आता मी थोडं या ठिकाणी तुलनात्मक दृष्टिकोनातून या दोन गोष्टींना पाहण्याचा प्रयत्न केला. येशू स्वतः आपल्या बापाची मर्जी पूर्ण करण्यासाठी स्वइच्छेनं यरूशलेमेत दाखल झालेला आहे, हे आपण नाकारून चालत नाही. त्याला फोर्स नाही केलंय. त्याला हेरोदानं यरूशलेमेच्या बाहेर धरून वडत आणलेलं नाहीये किंवा पिलातानं त्याचा आधीच न्याय केलेला नाहीये. तर येशू ख्रिस्तानं स्वतःला या गोष्टी घडाव्यात म्हणून देवाच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो मनुष्याच्या पुत्राला देण्याचा आणि घेण्याचा अधिकार आहे. त्यानं स्वतःहून आपला प्राण दिलेला आहे. त्यानं स्वतःहून आपल्या जीवनाची आहुती, आपल्या जीवनाचं समर्पण केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की यरूशलेममध्ये तो स्वतःहून दाखल झालेला आहे. आता दाखल होत असताना त्याला साध्या सुध्यापणानं सुद्धा दाखल येता येत होतं नाही का? मिरवणुकीलाच का जायचं होतं? साध्या रीतीनं सुद्धा तो गेला असता. जसा नेहमीप्रमाणे अनेक वेळा, ही काही पहिली वेळ नव्हती यरूशलेमेत जाण्याची, परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशू ख्रिस्त मिरवणुकीवरून गेला. हे सियोनेचे कन्ये, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. ही जी भविष्यवाणी जुन्या करारामध्ये दिलेली आहे, त्या भविष्यवाणीची पूर्तता व्हावी म्हणून येशू ख्रिस्त गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगावर बसून यरूशलेमेमध्ये दाखल झालेला आहे. परंतु लक्षात ठेवा, देवाला अर्पावयाचं हव्य हे आपल्याला हातात वागवता येत नाही. ते वागवण्यासाठी आपल्याला शिंगराची गरज आहे. आणि म्हणून गाढव या ठिकाणी उपयोगात नाही. आपल्याला माहित आहे की जुन्या करारामध्ये परमेश्वराचा सेवक अब्राहम नाही का 100 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुत्र प्राप्त झालेला होता. पण परमेश्वर म्हणाला की आता तुम्हाला परत पाहिजे, त्याचं समर्पण तुम्हाला कर, त्याचा यज्ञ तुम्हाला सादर कर. आणि असं म्हटलेलं आहे की त्या इसाकाला, ज्याला बऱ्या वाईटाचं ज्ञान नव्हतं, जो लहानसा म्हणजे आईचं नुकतंच दूध तुटलेलं 6-1 वर्षाचा असेल, त्या अब्रामाला त्याने आपल्याजवळ, इसाकाला आपल्याजवळ बोलावलं आणि सांगितलं की आपल्याला देवाला यज्ञ सादर करायचा आहे आणि म्हणून तू माझ्याबरोबर आलं पाहिजेस. आणि आपल्याला ती गोष्ट माहीत आहे की ते लहानसं लेकरू आपल्या वडिलाचा हात धरून त्याच्या मागं निघालं. पण हे तिघच होते का? त्यांच्याबरोबर एक शिंगरू होतं, गाढवाचं पिलू. आणि कदाचित त्या गाढवाच्या पिलावर त्यानं इसाकाला बसवलेला असणार आहे नाही का? डोंगर चढायचं आहे, लहान लेकराचं काम नाही डोंगर चढणं. आणि एक लक्षात घ्या, नियमशास्त्रामधून देवाला समर्पित करावयाचा कोकरा हा निर्दोष आणि परिपूर्ण आणि शुद्ध आणि पवित्र असला पाहिजे. विचार करा, जर तो चालत गेला असता, ठेचकाळला असता, पडला असता, त्याला जखम झाली असती, त्याला लागलं असतं, त्याच्या जखमेतून रक्त गेलं असतं, तो अधू झाला असता, अधू झालेला कुठल्याही प्रकारचा हव्य देवाला समर्पित करायचा नाही. आणि म्हणून ते शिंगरू त्याने घेतलं, त्या शिंगरावर त्याने इसाकाला बसवलं, त्यावर यज्ञासाठी लागणाऱ्या काठ्या ठेवल्या. म्हणजे जे यज्ञासाठी गोष्टी गरजेच्या होत्या त्या सर्व त्या शिंगरावर लादलेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी ते शिंगरू अब्राहमाबरोबर चालत चालत 2 चाकरांना घेऊन डोंगराच्या पायथ्यापर्यंत, आणि चाकरांना तिथंच ठेवून तो एकटाच इसाकाला घेऊन पुढे गेला यज्ञ सादर करायला. या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्त हा एकटा नाही आहे. या घटनेमध्ये अब्राहम, इसाक आणि शिंगरू आहे, तर या घटनेमध्ये येशू ख्रिस्त शिष्य आणि शिंगरू आहेत. आणि आपल्याला माहित आहे की यरूशलेमापर्यंत शिष्य राहिले, यज्ञ करावयाच्या ठिकाणापर्यंत जाऊ शकले नाहीत. तिथे येशू एकटा होता. त्या वधस्तंभावर स्वतःचं समर्पण करण्यासाठी येशू एकटा होता. या ठिकाणी आपण पाहतो की ही एकरूपता, ही एक समायिकपणा, एक साम्यता या 2 घटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येशू ख्रिस्त शिंगरावर बसून त्या यरूशलेमेत दाखल झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट वाचायला मिळते. आपण अनेक वेळा हा शास्त्रभाग वाचला, अनेक वेळा या शास्त्रभागातून वेगवेगळ्या विषयावर आपण देवाचं वचन ऐकलं, संदेश ऐकला, पण कधीच एका गोष्टीकडे आपण बारकाईनं पाहिलं नाही,
असं मला वाटतं. आणि ती गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांपैकी दोघांना एका विशेष कामगिरीवर पाठवलं. नाही, त्या शिष्यांची नावं नमूद नाही आहेत, पण शास्त्रभाग असं म्हणतो की त्यानं आपल्या शिष्यांपैकी दोघांना जवळच्याच गावामध्ये पाठवलं आणि सांगितलं की त्या ठिकाणी एक गाढव आणि त्याच्याबरोबर त्याचं पिलू बांधलेलं आहे, त्या पिलाला सोडून माझ्याकडे घेऊन या. फार कठीण काम होतं का हो? जाणं, गाढव सोडून आणणं हे कठीण काम होतं का? नाही. कारण त्याने सांगितलं होतं की मी ते घडवून आणीन. जर देव तुमच्या आणि माझ्यासाठी काही गोष्ट घडवून आणत असेल आणि जर ती गोष्ट घडवून येणारी आहे, त्यामध्ये देव जर तुमचा आणि माझा सहभाग मागत असेल, तर आम्ही त्या सहभागितेला होकार दर्शविला पाहिजे. त्या आज्ञेला आम्ही होकार दर्शविला पाहिजे. कारण देवाने त्यांच्यासाठी सोपं करून ठेवलेलं होतं. येशूनं सर्व काही सोपं केलेलं होतं. तो म्हणाला की तो तुम्हाला अडवणार नाही. तुम्ही एवढंच सांगा की प्रभूला याची गरज आहे, तो लगेच तुम्हाला ती देईल. या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. खूप साधारण अशी ही जबाबदारी होती, खूप साधारण अशी ही आज्ञा होती. परंतु या साधारण आज्ञेतूनच येशू ख्रिस्त त्यांच्या विश्वासाची पडताळणी करत होता. येशू ख्रिस्त त्यांच्या आज्ञाधारकपणाची पडताळणी करत होता. कारण वचन सांगतं, जे थोडक्याविषयी विश्वासू राहतात त्यांची अनेकावर नेमणूक केली जाते. जे थोडक्याविषयी, जे लहान लहान रिस्पॉन्सिबिलिटीज, लहान लहान जबाबदाऱ्या, लहान लहान आज्ञा याविषयी विश्वासू राहतात, देव त्यांची मोठ्या गोष्टींवर नेमणूक करतो, मोठ्या गोष्टी त्यांना देतो. गाढव सोडून आणणं ही साधारण बाब आहे, परंतु या साधारण बाबेतून परमेश्वरची गोष्ट त्यांच्या जीवनातून पाहू इच्छित होता. कदाचित ती गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनात देखील आज येशू पाहू इच्छितोय की काय आम्ही देवासंबंधानं दिलेल्या लहान लहान गोष्टीविषयी विश्वासू आहोत का? लहान लहान त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांबद्दल आपण विश्वासू आहोत का? येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, जा आणि गाढव सोडून मजकडा आणा. आता ही दोन शिष्य कोण असावेत? कारण नावं तर लिहिलेली नाही आहेत. परंतु ज्यावेळेस आपण लुकाचं शुभवर्तमान याच्या 22व्या अध्यायात आणि 8व्या वचनामध्ये जातो, त्या ठिकाणी आपल्याला असा संदर्भ पाहायला मिळतो की मग पुढे येरुशलेमेत दाखल झाल्यावर त्यांना आपल्या शिष्यांपैकी 2 शिष्य त्यांना आपल्याजवळ बोलावलं आणि त्यांना शेवटच्या भोजनाची व्यवस्था करण्याची आज्ञा दिली. आता याही ठिकाणी त्यांना आधीच सांगितलं होतं की कुठं जायचं, कोणाच्या घरी जायचं, कुठल्या माडीवर होणार आहे, हे सगळं त्यांना दिलेलं होतं. कारण त्यानं त्या माणसांची मनं परिवर्तित करून ठेवलेली होती. देवाला काहीही अशक्य नाही. जर तो माणसाचं मन बदलून गाढव देण्यासाठी भाग पाडतो, तर या मालकाचं, ज्याची स्वतःची खोली आहे, त्याचं देखील तो मन बदलू शकतो. आणि देवानं ते केलं. परंतु त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ते 2 शिष्य पेत्र आणि योहान आहेत. कोण आहे? पेत्र आणि योहान. कारण या दोघांनी ती जबाबदारी दिली आणि त्याने सांगितलं की जा आणि जाऊन त्या माडीवरच्या खोलीवर शेवटल्या भोजनाची काय करा? व्यवस्था करा. कोण आहे ती? पेत्र आणि योहान. आणि कदाचित ही जी पहिली जबाबदारी आहे, ती पहिली सुद्धा जबाबदारी येशू ख्रिस्तांनी त्यांनाच दिलेली असावी. आणि या ठिकाणी त्या दोघांनी येशू ख्रिस्ताची आज्ञा शिरसावंत मानली आणि ते जाऊन येशू ख्रिस्ताच्या जवळ त्या गाढवाच्या पिलाला घेऊन आलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी येशू ख्रिस्तानं या 12 शिष्यांपैकी पेत्र आणि योहान यांनाच का निवडलेलं असावं? दुसरे पण होते ना, दुसरे पण होते ना. एक लक्षात घ्या, येशू ख्रिस्त नेहमीच येशू ख्रिस्ताच्या बरोबर 3 शिष्य असायचे, पेत्र, याकोब आणि योहान. पण या ठिकाणी मात्र येशू ख्रिस्ताने पेत्राची आणि योहानाचीच निवड केली. का बरं? जसं मी मगाशी म्हणालो, जे थोडक्याविषयी विश्वासू त्यांच्या अनेकावर नेमणूक होते, जे लहान जबाबदारीबद्दल विश्वासू राहतात, देव त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवतो. भविष्य काळात येशू त्यांच्यावर, या दोघांवर मोठ्या जबाबदारी सोपवणार होता. आणि मोठी जबाबदारी सोपवण्याआधी
त्या व्यक्तीच्या विश्वासाची खात्री करणं, तो माझ्या किती आज्ञेत आहे हे पडताळून पाहणं येशूला गरजेचं वाटलं आणि म्हणून त्यानं पेत्र आणि याकोबाची निवड केली आणि त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे. पेत्राचा स्वभाव कसा होता? चंचल आणि अस्थिर. चंचल आणि अस्थिर. आणि योहानाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की योहान हा हळव्या मनाचा होता. हळवं मन म्हणजे कसं? सर्वांबद्दल एक ममताळूपणा बाळगणं, दया बाळगणं, नाही का? कीव, दया, कीव, ममताळूपणा ज्याच्या मनात आहे त्याला हळवं मन आपण म्हणतो. इमोशनल. ह्याचं व्यक्तिमत्व इमोशनल आहे, ह्याचं व्यक्तिमत्व चंचल आहे, विश्वासात अस्थिर आहे. परंतु जेव्हा त्या पेत्राला येशू ख्रिस्तानं निवडलं आणि म्हणाले की तू शिमोन होतास, परंतु आता मी तुला पेत्र म्हणतो. पेत्र या नावाचा अर्थ खडक. खडक अस्थिर नसतो, खडक चंचल नसतो, तो स्थिर, अढळ, भक्कम, मजबूत असतो. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की याच खडकावर मी माझी मंडळी स्थापिन. नाही का? या खडकावर मी माझी मंडळी स्थापिन आणि त्या मंडळी पुढे अधोलोकाचं काही एक चालणार नाही. कारण मी तुझ्या हातात स्वर्गाच्या किल्ल्या दिलेल्या आहेत. पेत्राच्या हातामध्ये मंडळीची जबाबदारी म्हणजे स्वर्गाच्या किल्ल्या आहेत. आणि या योहानाच्या स्वाधीन येशू ख्रिस्तानं आपली आई सुपूर्त केलेली आहे. आई म्हणजे या भूतलावरील ईश्वराचं स्वरूप आहे. या धर्तीवरील परमेश्वराचं अगम्य असं स्वरूप आहे. आणि त्या आईची जबाबदारी त्यानं योहानाच्या स्वाधीन केली. प्रियानो, ही जबाबदारी देण्यापूर्वी त्यानं पेत्राची आणि योहानाची या ठिकाणी काय केलेली आहे? पारख केलेली आहे. त्यांच्या विश्वासाची पारख केली, त्यांच्या आज्ञांकितपणाची पारख केली. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आणि मला वाटत असेल की देवाकडून मला मोठी जबाबदारी मिळावी, लहान गोष्टीबद्दल आपण विश्वासू राहण्याचा प्रयत्न करूया. लहान जबाबदाऱ्यांबद्दल आपण विश्वासू राहण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी येशू ख्रिस्तांना दिलेली लहानशी जबाबदारी, जा आणि शिंगरू सोडून आला, जा आणि गाढवाचं पिल्लू सोडून आणा. त्यांनी कुठल्याही प्रकारचा कंटाळा न करता किंवा असंही न म्हणता की काय कुठलं काम सांगायला लागलास आम्हाला, गाढव सोडून आणा. आम्ही काय त्याच्यासाठी तुझ्या मागं आलो काय? संसार सोडून, बायका लेकरं सोडून, उद्योगधंदा सोडून काय तुझ्या मागं त्याच्यासाठी आलो? गाढव सोडून आणा, हे सोडून आणा. प्रियानो, मंडळीच्या जीवनामध्ये देव जर तुम्हाला कुठली जबाबदारी देत असेल ना, ती लहानातली लहान असू द्या, आनंदानं पार पाडा, समाधानानं पार पाडा. ती झाडू मारण्याची का असना, पुस्तकं ठेवण्याची का असना, पुस्तकं गोळा करण्याची का असना, येणाऱ्या माणसाच्या हातात हात देऊन त्याचं स्वागत करणं का असना. प्रियानो, ही प्रत्येक जबाबदारी जेव्हा आपण विश्वासूपणे पार पाडू तेव्हा देव तुमची आणि माझी मोठ्या गोष्टीवर नेमणूक केल्याशिवाय राहणार नाही. पेत्र आणि याकोब यांना सांगितलं, योहान यांना सांगितलं, जा आणि गाढव सोडून आणा. ते गेले आणि त्यांनी येशूसाठी गाढव सोडून आणलं. हे करत असताना काहीतरी एक्स्ट्रा माईल ज्याला आपण म्हणतो, ती गोष्ट सुद्धा खूप गरजेची आहे. लक्षात घ्या, सांगल तेवढ्याच गोष्टी करणं, परंतु करत असताना जर आपण त्यामध्ये स्वतःचा इनपुट जर घातलं थोडंसं, तर देव अधिक आशीर्वादित करतो. असं म्हटलं की त्यांनी गाढव सोडून आणलं, परंतु त्यांनी आपली स्वतःची वस्त्र काढून त्या गाढवावर टाकली. आपली वस्त्र काढून गाढवावर टाकली. म्हणजे काय केलं त्यांनी? वस्त्र कशाचं प्रतीक आहे? आपल्या अब्रू, आपली लाज, आपला अभिमान, आपला स्वाभिमान, आपली गरिमा, आपली प्रतिष्ठा, आपलं मी पण त्यांनी त्या गाढवावर टाकलं. काही शिष्यांनी गाढवाच्या पायात टाकलं. त्यांनी येशू समोर स्वतःला लीन आणि नम्र केलं. झावळ्याचा सण हा लीनतेचा सण, हा नम्रतेचा सण आहे, हा आज्ञा पालनाचा सण आहे. होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा म्हणून हा सण होत नाही, परंतु ज्याचं स्वागत करतो त्या माणसाच्या आज्ञेत मी किती आहे, त्या राजाच्या आज्ञेत मी किती आहे, त्या देवाच्या आज्ञेत मी किती आहे, याचं परीक्षण करणं म्हणजे झावळ्याचा सण होय. या ठिकाणी येशू ख्रिस्तानं या दोन व्यक्तींना, ज्यांची नाव पेत्र आणि योहान आहेत, त्यांना बोलावलं आणि सांगितलं, जा गाढव आणा
त्यांनी जाऊन गाढव आणलं. प्रियांनो, लक्षात घ्या, ही 2 माणसंच नाही. जुन्या करारामध्ये सुद्धा एक माणूस गाढव शोधण्यासाठी गेला. कोण हो? शाऊल. बापाची गाढवं हरवली. बाप म्हणाला, जा आणि माझी गाढव शोधून आण. त्यानं आपल्या बापाची आज्ञा पाळली, गाढव शोधण्यासाठी बाहेर पडला आणि काय होऊन आला? राजा. साधी जबाबदारी, साधी जबाबदारी, जा आणि माझं हरवलेलं गाढव शोधून आण. तो शाऊल बाहेर पडला. लक्षात घ्या, जी लेकरं आपल्या आई वडिलांचा खरा सन्मान करतात ते त्यांच्या आज्ञा कधीच मोडत नाहीत, आणि जे आज्ञा मोडत नाहीत ते त्याच्या गौरवास पात्र ठरतात, ते त्याच्या आशीर्वादास पात्र ठरतात. शाऊल आपल्या बापाची आज्ञा मानून गेला. त्यानं गाढव शोधले, परंतु तो फक्त गाढव घेऊनच आला नाही, तर इस्रायलाच्या राजघराण्याचा मुकुट, पहिला मुकुट, पहिला राजा हे पद घेऊन तो आपल्या घरी आलेला आहे. प्रियांनो, आज या झावळ्याच्या रविवारी देव तुम्हाला आणि मला सांगत आहे, थोडक्याविषयी विश्वासू राहा, म्हणजे पुष्कळावर तुमची नेमणूक होईल. लहान गोष्टीविषयी आभार माना, म्हणजे देव तुम्हाला मोठ्या गोष्टी देऊन आशीर्वादित करेल. झावळ्याचा सण म्हणजे आज्ञा पालनाचा सण आहे. झावळ्याचा सण म्हणजे मीपणा तागण्याचा सण आहे. झावळ्याचा सण म्हणजे लीन आणि नम्रतेचा सण आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, सियोन कन्येस सांगा, तुझा राजा तुझकडे येत आहे, तो लीन आहे, तो नम्र आहे, म्हणूनच गाढवीच्या पिलावर अर्थात शिंगरावर बसून येत आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो, राजा वलांडण्याचा आला, पापी सत्ता ती मोडण्याला. नाही का? सत्ता मोडण्यासाठी त्याने हातात तलवार घेतली नाही, रथावर स्वार झाला नाही, शिलकत आणि टोप त्यानं घातलं नाही, कारण त्याला माहित होतं की त्याचं लढणं, त्याचं झगडणं, त्याचं युद्ध रक्तमासाबरोबर नाही, तर सैतान आणि सैतानाच्या अंधकारमय शक्तीबरोबर आहे. आणि त्याला जर जिंकायचं असेल तर ख्रिस्ताची नम्रताच आपल्याजवळ पाहिजे. त्याच्याशिवाय आम्हाला सैतानाला जिंकता येत नाही. जो देवासमोर स्वतःला नम्र करतो त्याच्यावर सैतान कधीच वरचढ होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आज जर मी देवासमोर स्वतःला नम्र केलेला आहे तर सैतानाची माझ्यावर कधीही सत्ता चालणार नाही, कारण ज्याच्यासमोर मी नम्रता धारण केली त्यानं माझं सर अभिमानानं उंच केलेलं आहे. आणि म्हणतो की रानबैलाच्या शिंगाप्रमाणे तो मला उन्नत करतो. का? तर मी त्याच्यासमोर नम्र होतो. झावळ्याचा सण म्हणजे आज्ञा पालनाचा सण. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवा, मनापासून आभार मानतो की आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललास. झावळ्याच्या सणाचा एक नवा अर्थ तू आमच्यासमोर ठेवलास. केवळ यहुद्यांचा राजा, इस्रायलाचा मुक्तिदाता म्हणूनच नव्हे, तर आमचा सखा, मित्र, सोबती म्हणून देखील प्रभुदेवा आम्ही तुझ्याकडे बघावं. आमचा मालक म्हणून आम्ही तुझ्याकडे बघावं, आमचा स्वामी म्हणून तुझ्याकडे बघावं. जसं चाकराचे कान त्याच्या मालकाच्या वाणीकडे असतात, प्रभू आज आमचे कान सदैव तुझ्याकडे लागावेत, तुझ्या आज्ञेकडे लागावेत असं तू कर. प्रभुदेवा, आज तू आम्हाला शिकवलेला आहेस की झावळ्याचा सण म्हणजे हा आज्ञापालनाचा सण आहे, देवाच्या जबाबदारीला पूर्ण करण्याचा सण आहे, देवाच्या इच्छेला पूर्ण करण्याचा सण आहे. प्रभुदेवा, जर आज हा सण आम्ही साजरा करू इच्छितो तर प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर की कुठलीही तुझी इच्छा जी आमच्या जीवनासंबंधी आहे ती आम्ही मोडू नये, त्याकडे दुर्लक्ष करू नये. तू दिलेल्या प्रत्येक जबाबदारीमध्ये आम्ही विश्वसनीयता दाखवावी असं तू कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गौरवी नावानं मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण प्रभू भोजनाच्या विधीकडे वळूया. यावेळेस एक विशेष गीत होईल आणि बंधू प्रवीण आहे हे आपलं विशेष गीत सादर करतील आणि मग त्यानंतर आपण प्रभू भोजनाच्या विधीकडे वळूया. This song is written by our Bishop Devnur. This song reveals the life of Simon Peter, who spent his life with Jesus Christ during the time of happiness, trials, temptations, and very importantly, in the time of difficulties. The
song is written in Marathi. मजला विसरशील नाकारशील प्रभू पेत्राला मजला विसरशील नाकारशील पेत्राला आज रात्री सूर्य उदयापूर्वी आज रात्री सूर्य उदयापूर्वी तीन वेळा मजला विसरशील नाकारशील पेत्राला आली मंजुळवाणी येशूची सोड जाळी मासे धरण्याची आली मंजुळवाणी येशूची सोड जाळी मासे धरण्याची देतो शक्ती मानवा जिंकण्याची येशू वधला देतो शक्ती मानवा जिंकण्याची येशू वधला मजला विसरशील नाकारशील पेत्राला आज रात्री सूर्य उदयापूर्वी तीन वेळा मजला विसरशील नाकारशील मजला पेत्राला काय ओळखते जग मजला तू ख्रिस्त असे पेत्र वधला काय ओळखते जग मजला तू ख्रिस्त असे पेत्र वधला खचित नाकारशील तू वधला खचित नाकारशील तू वधला मजला विसरशील नाकारशील प्रभू वधला पेत्राला आज रात्री सूर्य उदयापूर्वी तीन वेळा मजला
कृसास येशू टांगला अर्पिलेला पोकर स्तवू त्या स्तुत्य येशूला अर्पिलेला पोकर. हे ध्रुपद आपण गाऊया. प्रभू भोजनाच्या या पवित्र संस्कारासंबंधी संत पौलाने जो शास्त्र भाग लिहून ठेवला तो आपण शांतपणे आणि गंभीरपणे ऐकूया. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले की ज्या रात्री येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्या रात्री त्यानं भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि तसेच करून म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. आणि म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. आणि म्हणून माणसानं आत्मपरीक्षण करावं आणि मगच या भाकरीतून खावं आणि या प्याल्यातून प्यावं. कारण जो कोणी या शरीराचं मर्म जाणून घेतल्याशिवाय खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढावून घेतो. ही द्रव्य आपण आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ ईश्वरा, जमिनीचं उपज हे तू आम्हा मानवाच्या पोषणासाठी दिलेलं आहेस. या मेजावर प्रस्तुत भाकर आणि द्राक्षरस तुझा प्रेमळ पुत्र आमचा उद्धारक येशू याच्या देहाचं आणि दुधाचं प्रतीक व्हावं म्हणून आम्ही तुला सादर करीतो. की तू आशीर्वादित पवित्र शुद्ध निर्मळ कर. त्यातून खात आणि पित असताना ख्रिस्ताच्या जीवनाचं मर्म जाणून घेतलेले त्याला स्वीकारलेले असे आम्ही स्वतःच पाहावे आणि आढळावे असं तू दयन कृपेने कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. ज्या रात्री येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्यानं भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडल्याने म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, तसेच करून आपल्या शिष्यास दिल्याने म्हटलं, तुम्ही सर्व यातून प्या, हे माझ्या नवीन कराराचं रक्त आहे जे तुमच्या व बहुतांच्या पापक्षमेसाठी ओतलं जात आहे, माझ्या स्मरणार्थ करा. हे जगाच्या उद्धारका दैवाच्या प्रिय कोकरा आम्हावर दया कर. हे जगाचे पापहरण करणारा दैवाच्या कोकरा आम्हावर दया कर. हे शांतीच्या राजपुत्रा दैवाच्या प्रिय कोकरा आम्हास तुझी शांती दे. आपण स्तब्ध राहू. आपण आपल्या मनाचे आपल्या अंतःकरणाचे यावेळेस परीक्षण करू. कृपया माझ्या मागे ही प्रार्थना म्हणा. हे सर्व समर्थ ईश्वरा, आम्ही आमच्या चांगुलपणावर निर्भर न राहता तुझ्याकडं दयेने येतो, विनम्रतेने विनंती करतो. आमच्यावर दया कर. आमच्या प्रत्येक दुष्कृत्यांची क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताच्या द्वारे तो आम्हाला शुद्ध निर्मळ कर, जेणेकरून ख्रिस्ता समान होऊन जगून
आम्ही तुझं गौरव करू. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे आमेन. विश्वासानं व धैर्यानं पुढे या. तुम्हाकरता मोडलेले प्रभूचे देह व तुम्हाकरता ओतले त्याचे रक्त स्वीकारा. त्याद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनाला बलसंपन्न करून प्रभूची महिमा करा, त्याचं गौरव करा. आमेन. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आहे जे आपल्या सर्वांसाठी ओतलेले आहे. त्याच्या स्मरणार्थ आपण एकत्र घेऊया. शांतीने जा, आनंदाने, नम्रतेने, आज्ञांकितपणाने प्रभूची सेवा करा. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जाळू प्रभुदेवा, कुठल्याही दृष्टिकोनातून या मेंढरात सहभागिता घ्यावी अशी आमची योग्यता नसतानाही तो आमच्यावर दया आणि करुणा आणि कृपा केलीस प्रभू. उपकार मानतो. यावेळेस
या मेजाचा स्वीकार ज्या विश्वासानं आम्ही केलेला आहे त्या विश्वासाला अनुरूप योग्य असं वर्तन आणि असं जीवन आम्ही प्रत्येकानं करावं आणि जगावं म्हणून तो आमचं सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. संतोषानं देणारा देवाला प्रिय वाटतो. आपण आपली धर्मदानं प्रभूला समर्पित करूया आणि एक छोटंसं गीत मी म्हणतो, होसाना होसाना, आणि आपण आपलं दान प्रभूला देऊया. सुमित दाना. होसाना होसाना, स्वर्गांचा गगनी घुमला. होसाना होसाना, स्वर्गांचा गगनी घुमला. पापे त्याची वाहुनी प्रभू माझा दमला. होसाना होसाना, स्वर्गांचा गगनी घुमला. राजांचा सुनितो राजा, शिंगरावर बसूनी आला. राजांचा सुनितो राजा, शिंगरावर बसूनी आला. भोगावया मुची सजा, किती नम्र प्रभू माझा झाला. होसाना होसाना, स्वर्गांचा गगनी घुमला. हाती फुले घेऊन डहाळी, प्रभू नामे मारतीय रोळी. हाती घेऊन फुले डहाळी, प्रभू नामे मारतीय रोळी. रूप वैभव त्यागुन आला, देव असुनी मानव झाला. रूप वैभव त्यागुन आला, देव असुनी मानव झाला. होसाना होसाना, स्वर्गांचा गगनी घुमला. होसाना होसाना, स्वर्गांचा गगनी घुमला. पापे त्यांची वाहुनी प्रभू माझा दमला. होसाना होसाना, स्वर्गांचा गगनी घुमला. स्वर्गांचा गगनी घुमला. स्वर्गांचा गगनी घुमला. यावेळेस मंडळी संबंधानं ज्या सूचना आहेत आपण ऐकूया. आपल्या मंडळीचे मान्य सचिव बंधू राजेंद्र गुजर हे आपल्याला सूचना आहेत. परमेश्वराच्या नावामध्ये पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि आज विशेष करून आज मी साहेबांच्या पुन्हा एकदा आभार मानतो. सुंदरशा वचनातून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि खरंच हव्याच्या सणाच्या वेळेस म्हणजे काय आपल्याला करण्याची गरज आहे, जी लीन नम्रता आणि त्याची आज्ञा पाळण्याची जी गरज आपल्याला आहे, ते आज साहेबांनी पुन्हा एकदा त्याची आपल्याला जाणीव करून दिली
त्यासाठी विशेष करून मी स्वतः आणि मंडळीच्या तर्फे पायक साहेब तुमचे मी आभार मानतो. गेल्या आठवड्यात पायक साहेबांची एक थोडी डायग्नोस्टिक प्रोसिजर झाली. त्यांना बरं नव्हतं, तरी आज ते पुन्हा एकदा येऊन वचनाची सेवा इथं करत आहेत आणि परमेश्वर त्याच्यासाठी त्यांना आशीर्वादित केल्या वाचून आणि त्याच्या आरोग्याने भरल्या वाचून राहणार नाही असा माझा आणि मंडळीचा पूर्ण विश्वास आहे. आणि पायक साहेबांचे त्यासाठी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज क्वायर ग्रुपचे पण आभार मानतो की सुंदरशा गीताबद्दल आणि विशेष करून बंधू प्रवीण आई यांचे विशेष करून आभार मानतो. सुंदरसं गीत त्यांनी सादर केलं आणि खरंच ते दृश्य आपल्या सर्वांसमोर उभं राहिलं. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि परमेश्वर त्यांना असंच आशीर्वाद देवो आणि त्यांच्या सुंदरशा आवाजाचा उपयोग त्याच्या राज्याच्या गौरवासाठी करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपली पुढची जी भक्ती आहे ती ऑनलाईन सर्व्हिस आपली मोंदी गुरुवारची भक्ती होईल आणि आपले पायक साहेब, मी ॲक्च्युली बिशप साहेब म्हणायला पाहिजे, नंतर तो पायक साहेब तोंडात येते. पायक साहेब त्याचं पुढारपण करतील आणि त्यावेळेस होली कम्युनियन होईल, तर सर्वांनी त्याची नोंद घ्यावी. गुरुवारी 8:30 वाजता संध्याकाळी आपली ही भक्ती होईल आणि त्याचप्रमाणे आपली पुढची जी उत्तम शुक्रवारची भक्ती आहे ती ऑल चर्चेस टुगेदर अँडोवर बॅप्टिस्ट चर्च या ठिकाणी होणार आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी आपल्याला आपण तिथे एकत्र जमणार आहोत. तर त्या भक्तीसाठी विशेष करून प्रार्थनेत आठवण ठेवावी. आपली पुढील जी भक्ती आपल्या ह्या मंदिरामध्ये होणार आहे ती आपली ईस्टरची भक्ती होणार आहे. महिला मंडळ विशेष करून ह्या भक्तीत चालवतील आणि सिस्टर शैला जोसेफ ह्या आपल्या प्रमुख पाहुणे असतील आणि त्या वचनातून आपल्या सर्वांशी बोलतील. आज विशेष करून आपले रेव्हरंड रिचर्ड यांच्याबरोबर आपली आज विशेष मिटिंग झाली. थोडीशी वेळेच्या अभावी पायक साहेब ट्रॅफिकमध्ये अडकले होते. सुशील ब्रदर पण तिकडून बर्मिंगहमहून येताना थोडंसं त्यांना वेळ झाला, त्यामुळे सतीश आणि मी रेव्हरंड रिचर्ड यांच्याबरोबर आज मिटिंग केली आणि खरोखर खूप फ्रुटफुल मिटिंग होती आणि त्यातून खरंच आपल्याला जे पाहिजे होतं, जे आपल्याला आपले जे क्वेरी होत्या, जे प्रश्न होते, त्या प्रत्येकाचं उत्तर परमेश्वरानं रेव्हरंड रिचर्ड यांच्याद्वारे ते आपल्याला दिलं. त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. थोडके पॉईंट सांगतो. पायक साहेबांचं जे ट्रॅव्हल एक्सपेन्सेस आहे त्यासाठी विशेष करून आज आम्ही रेव्हरंड रिचर्ड यांना विनंती केली इन्क्रीमेंटसाठी आणि त्यांनी ते ॲग्री केलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते आपल्याला कळवतील की काय इन्क्रीमेंट असेल आणि त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपलं जे प्रवीणनं चांगला पॉईंट सांगितलं होतं, जे बाहेर नोटीस बोर्ड आहे त्यावर बऱ्यापैकी इंग्लिश सर्व्हिसचं अपडेट त्या ठिकाणी कायम असतं, जिथं लोकांना पाहता येतं. तर आपल्या चर्चचं पण रेग्युलर अपडेट त्या नोटीस बोर्डवर जाईल आणि जेणेकरून आपल्याला म्हणजे येणारे जाणारे लोक आणि ते पाहतील आणि आपल्या मंडळीत सहभागी होतील यासाठी विशेष करून तिथं नोंद करणार आहेत. त्याचप्रमाणे आपली जी येणारी जी PCC मीटिंग आहे ती 9 मेला आहे आणि विशेष करून आपल्या मंडळीचं आपले सगळे आपण होली ट्रिनिटीच्या इलेक्ट्रोल बोर्डवर आहेच खरं, पण आपल्या मंडळीचं एक चर्च काउन्सिलमध्ये एक मेंबर आपला असावा असं त्यांनी आज आपल्याला सांगितलं आहे. तर आपण विशेष करून डिस्कस करून कोणतरी एक जण त्या चर्च काउन्सिलच्या बोर्डवर आपले एक मेंबर तिथं असणार, त्यासाठी आपण डिस्कस करणार आहोत. त्याचप्रमाणे आपलं जे सुशील ब्रदरचं रीडर्स ट्रेनिंग आहे त्याच्याबद्दल पण आज डिस्कशन झालं आणि येत्या सप्टेंबरला जर जो तुमचा स्टडी आहे तो संपला असेल आणि जर तुमची तयारी असेल तर सप्टेंबरपासून ब्रदरचं परत रीडर्स ट्रेनिंग सुरू होणार आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे रेव्हरंड रिचर्ड ह्यावर्षी रिटायर होणार आहेत आणि 20 डिसेंबर रोजी त्यांची शेवटची भक्ती असणार आहे. तर त्यासाठी आम्हाला काळजी वाटत होती की आपली जर रेव्हरंड रिचर्ड जर नसतील तर आपलं काय होणार. तर त्यांनी आज पूर्ण शाश्वती दिलेली आहे, कारण बिशप मायकल जे लिचफिल्डचे बिशप आहेत त्यांना माहिती आहे. वोल्व्हरहॅम्प्टनचे जे पहिलाचे बिशप होते त्यांना आपल्या मराठी चर्चची माहिती होती आणि येणाऱ्या दिवसामध्ये वोल्व्हरहॅम्प्टनचे जे नवीन बिशप आहेत त्यांच्याबरोबर डिस्कस करून त्यांच्यासमोर ते ह्या सर्व गोष्टी मांडणार आहेत. तर आपल्याला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही की उद्या जर रेव्हरंड रिचर्ड जर रिटायर झालं तर आपलं काय होणार. आणि विशेष करून आपलं जे चर्च आहे ते त्यांच्या प्रोफाईलवर असणार आहे. पॅरिसच्या प्रोफाईलमध्ये
आपलं मराठी चर्चचं जे अस्तित्व आहे ते तिथं ते म्हणजे ते जाण्याअगोदर सर्व गोष्टी क्लिअर करून ते जाणार आहेत अशी त्यांनी आपल्याला शाश्वती दिली आहे. आणि परमेश्वराचे मी खरंच आभार मानतो की त्यांनी आपल्या लहानशा मंडळीला एक सुंदरसं मंदिर दिलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे. त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. थँक्यू. And त्याचप्रमाणे I would like to welcome Sister Sylvia who attended our Marathi church today, and we just want to thank you for joining us. We hope you had a blessed time. And one good thing about Marathi church is we don't only give spiritual food, we give physical food as well. So do enjoy the food after the service, and thank you for joining our blessed worship. Thank you. Being a pastor, I wanted to thank you, Sister Sylvia, being with us here this morning for this Marathi worship. I don't know how much you understood, but I believe that you have been enjoyed what we have done today here. So thank you so much for coming and joining us today. एक सूचना मला आपल्याला ईस्टर संदर्भात द्यायची आहे. ईस्टरची भक्ती आपण वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न करूया, कारण मला परत संध्याकाळी तिकडे जायचं आहे आणि तिथं कन्फर्मेशन आहे. सो आय हॅव टू बी इन टाईम. सो आफ्टर फिनिशिंग द ईस्टर सर्विस हिअर आय वॉन्ट टू ट्रॅव्हल बॅक टू मँचेस्टर अँड देर इज अ कन्फर्मेशन. सो प्लीज या 12:30 घेऊ शकतो. ओके, दॅट इज फाईन देन. येस. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. Okay, that's fine. Okay, so we'll start the 12:30, so we can finish in time. So I will reach for the next service. Okay, thank you so much. I request Sister Sylvia, please pray for the offering. Would you like to pray for offering? Come on. Yeah. I don't mind if you pray in Marathi. Yeah. Amen. Thank you so much. सर्विस आल्यावर आपण एक फोटो घेऊया झावळ्यांसहित. हां, ओके. आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूनं शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि मग आशीर्वाद घेऊ. वी गोइंग टू से द लॉर्ड्स प्रेयर अँड विल रिसीव द बेनिडिक्शन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमा असू दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव सर्व काळ तुझे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दैवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्व दैवाच्या प्रिय लेकरांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन आमेन. तुझी मान.
होसाना 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 होसाना